नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मधाबद्दल आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघणार आहोत। म्हणजेच मधाचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत, कोणकोणत्या त्रासामध्ये मधाचा कशा प्रकारे वापर केला पाहिजे, त्यानंतर मधाचे गुणधर्म काय आहेत, आपल्या शरीरातील तीनही दोषांवरती मध कसा काम करतो, मध थंड आहे की गरम स्वभावाचा आहे, त्यानंतर मधाचे प्रकार काय काय आहेत, चांगल्या प्रतीचा ओरिजिनल मध कसा ओळखावा, किती मात्रेमध्ये मधाचं सेवन करावं आणि मधाचं सेवन कोणी करू नये आणि कधी करू नये हे देखील आपण बघणार आहोत। कारण जर योग्य प्रकारे मधाचं सेवन केलं गेलं नाही तर तो विषाप्रमाणे काम करतो, ज्याचे उपचार करणं देखील अवघड आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर मधाचं सेवन करत असाल तर ही सर्व माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल। आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या। मधु तु मधुरम कषायानुरसम वृक्षम शीतम अग्निदीपनम। म्हणजेच मधाला संस्कृतमध्ये मधु असं म्हणतात। हा मध चवीला गोड असतो, किंचित तुरट असा लागतो आणि हा वृक्ष आहे म्हणजेच कोरड्या स्वभावाचा आहे, शीत म्हणजेच थंड गुणाचा आहे आणि अग्निदीपन करणारा आहे म्हणजेच भूक वाढवायला मदत करणारा आहे। हा लघु आहे म्हणजेच पचायला अतिशय हलका आहे। या गुणधर्मांवरूनच मध हा कफशामक आहे, म्हणजे शरीरातला वाढलेला कफ कमी करण्यासाठी मदत करतो आणि कफासाठीचं सर्वात उत्तम औषध मध आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। जरी मध थंड गुणाचा असला तरी कफाचा स्निग्धपणा कमी करण्यासाठी आवश्यक वृक्षगुण हा मधामध्ये आहे। त्यानंतर कफाचा जडपणा कमी करण्यासाठी आवश्यक लघु गुण मधामध्ये आहे, तर असे कफाच्या विरुद्ध गुण मधामध्ये आहेत। त्याचबरोबर मध हा लेखन करणारा आहे, म्हणजेच खरवडून टाकण्याचा जो गुण आहे तो हा लेखन गुण आहे। त्याच्यामुळे वजन कमी करण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी मधाचं सेवन करावं असं सांगितलं जातं, कारण या लेखन गुणामुळे चरबी कमी होण्यासाठी मदत मिळते। त्याचबरोबर वृक्ष गुणामुळे जाड व्यक्तीच्या शरीरामध्ये जो स्निग्धपणा असतो, ओलावा असतो, थुलथुलीतपणा असतो तो कमी होतो। त्याच्यामुळे कफ तर कमी होणारच आहे आणि त्याच्यामुळे वजन कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। आता बरेच लोक असं देखील म्हणतात की आम्ही मधाचं सेवन करतो तरी देखील आमचं वजन कसं कमी होत नाही, तर त्याच्यासाठी तुमची लाईफस्टाईल मेंटेन करणं, लाईफस्टाईल बदलणं, तुमच्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये बदल करणं या गोष्टी देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत। मधाच्या या लेखन आणि वृक्ष गुणामुळे व्रण म्हणजे जखमा लवकर शुद्ध होतात। जखमांवरती मध लावल्यानंतर त्यातली घाण आणि पू निघून जातो आणि जखमा लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी फायदा होतो। त्याच्यामुळे जखमांवरती मध लावला जातो किंवा मधाच्या पट्ट्या ठेवल्या जातात। हा मध मोडलेली हाडं जोडण्यासाठी देखील मदत करतो, संधानकर आहे। त्याच्यामुळे जुन्या काळी जे प्लास्टर्स केले जायचे त्यामध्ये मधाचा वापर केला जायचा। सूक्ष्म स्रोतोगामित्व हा गुण देखील मधामध्ये आहे, म्हणजेच आपल्या शरीरातील सूक्ष्म स्रोतसांपर्यंत, बारीक बारीक छिद्रांपर्यंत जाऊन मध काम करतो। हा योगवाही गुणाचा आहे। बरीचशी आयुर्वेदिक औषधं मधासोबत दिली जातात, कारण या योगवाही गुणामुळे मधाचे गुणधर्म देखील औषधाप्रमाणे होतात आणि औषधाचं काम आणखी चांगल्या प्रकारे होतं। बऱ्याचशा ब्युटी प्रोडक्ट्समध्ये किंवा फेस पॅक बनवताना त्यात मध टाकायला सांगितला जातो का, तर हा त्वचेला नाजूक करणारा आहे, म्हणजे सुकुमारत्व आणणारा आहे, म्हणजे त्वचा तरुण दिसण्यासाठी मदत करणारा आहे। त्याचबरोबर मध हा त्वचेचा वर्ण म्हणजेच रंग सुधारण्यासाठी मदत करतो। त्याच्यामुळे साहजिकच त्वचा चांगली राहण्यासाठी मदत मिळणार आहे। त्याच्यामुळे कॉस्मेटिक्समध्ये मधाचा खूप मोठा रोल आहे। मध हा हृदय आहे, म्हणजेच हृदयासाठी तर चांगला आहेच, पण त्याचबरोबर हा मनाला आवडणारा आहे। वाजीकर आहे, म्हणजेच आपल्या शरीरातील सर्व धातूंचं पोषण करून सर्व धातूंसोबतच शुक्र धातू वाढवणारा आहे। आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी मध अतिशय हितकर आहे। त्याच्यामुळे बरेचसे लोक काजळाचं जसं डोळ्यामध्ये अंजन करतात तसं मधाचं डोळ्यात अंजन करतात। याच्याने डोळे स्वच्छ होऊन दृष्टी चांगली होते। ज्यांना बोलण्याचं भरपूर काम आहे, गायक लोक असतील, शिक्षक लोक असतील किंवा मार्केटिंग फील्डमधले लोक असतील, तर यांनी मधाचं सेवन आवर्जून केलं पाहिजे, कारण हा स्वरीय आहे, म्हणजेच आवाज चांगला ठेवणारा आहे।
जुलाब होत असतील तरी तुम्ही मधाचं सेवन करू शकता, कारण मध हा ग्राही गुणाचा आहे, म्हणजेच बांधून ठेवण्याचं काम करतो. त्याच्यामुळे मधाचं सेवन केल्यानंतर जुलाब कमी होण्यासाठी नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्याचबरोबर दम लागणं, खोकला, उचकी, उलटी, वारंवार तहान लागणं किंवा जंत होणं, त्यानंतर विषारी परिणाम शरीरावरती दिसणं, अशा सर्व तक्रारींमध्ये तुम्ही मधाचं सेवन करू शकता. मध शरीरातील वाढलेला कफ कमी करण्यासाठी मदत करतो, ते तर आपण पाहिलं. पण मधामध्ये चिकटपणा असतो. गोड आणि तुरट चवीमुळे मध शरीरातील वाढलेलं पित्त आणि वात देखील कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे मधाचे भरपूर असे फायदे आहेत. आता सांगितलेल्या सर्व तक्रारींमध्ये तुम्ही मधाचं सेवन आवर्जून करू शकता. या मधाचे 8 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, म्हणजेच 8 प्रकारच्या 8 जातीच्या मधमाशा आहेत. जसं माक्षिक, भ्रामर, पौतिक, क्षौद्र अशा 8 प्रकारच्या मधमाशांनी गोळा केलेला मध हा वेगवेगळा असणार आहे. त्या मधाचे गुणधर्म देखील वेगवेगळे असणार आहेत. मध हा एक कीटकजन्य पदार्थ आहे, म्हणजेच फुलाच्या परागकणांची मधमाशांच्या लाळेशी प्रक्रिया होऊन हा मध तयार होत असतो. हा जरी नैसर्गिकपणे तयार होत असला तरी तो तितक्या प्रमाणामध्ये मिळवणं आजकाल अवघड होतं. त्याच्यामुळे मधुमक्षिका पालन केंद्र चालवली जातात. याच्यामध्ये लाकडी खोक्यांमध्ये मधमाशांना पोळं तयार करण्यासाठी उद्युक्त केलं जातं. या मधमाशा निंब, करंज, शेवगा, लिची, ओवा, मोहरी, जांभूळ, त्यानंतर गुलाब, मोगरा अशा भरपूर वनस्पती आहेत. तर या वनस्पतींच्या फुलोऱ्यामधून मध गोळा करत असतात. त्याच्यामुळे आजकाल जांभूळ मध, निंब मध असे मधाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. आणि या प्रत्येक प्रकारच्या मधाचा रंग, त्याचे गुणधर्म हे वेगवेगळे असणार आहेत. आजकाल मध विकणाऱ्या भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहेत. त्याच्यामुळे भेसळयुक्त मध मिळण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे ओरिजिनल मध कसा ओळखायचा हे आपल्याला माहीत पाहिजे. ते आता आपण बघूयात. एकूण 4 टेस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. घरच्या घरी तुम्ही ओरिजिनल मध या टेस्टने ओळखू शकता. पहिली टेस्ट आहे, त्याच्यामध्ये एका काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यात मध टाकायचा आहे. तो मध डायरेक्ट तळाशी गेला तर तो ओरिजिनल मध आहे. तो पाण्यामध्ये मिक्स झाला तर तो भेसळयुक्त मध आहे हे ओळखायचं. दुसरी टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये कागदाच्या तुकड्यावरती तुम्हाला मध टाकायचा आहे. तो मध जशास तसा राहिला तर तो ओरिजिनल मध आहे. भेसळयुक्त मध असेल तर कागद ओला होईल. त्यानंतर तिसरी टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये कापसाची आपण देवाच्या दिव्यासाठी जशी वात बनवतो तशी वात आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि ती वात बनवून झाल्यानंतर मधामध्ये बुडवायची आहे. त्यानंतर ती वात पेटवायची आहे. जर तडतड तडतड आवाज न करता ती वात पेटली तर तो ओरिजिनल मध आहे. तडतड तडतड आवाज करत जर ती वात पेटली तर तो भेसळयुक्त मध आहे हे लक्षात घ्या. त्यानंतरची चौथी टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण पाक जसा चेक करतो तसंच अंगठा आणि ह्या अंगठ्या शेजारच्या बोटाच्या मध्ये आपल्याला मध घेऊन तो आपल्याला चेक करायचा आहे. ही बोटं एकमेकांवरती घासल्यानंतर जर चिकटपणा जाणवला नाही, तो मध बोटांमध्ये जिरला तर तो ओरिजिनल मध समजायचा आहे. जर काही काळानंतरही तुमच्या बोटांना हा चिकटपणा जाणवत असेल, आपण जसा पाक चेक करतो तशा प्रकारे, तर तो साखरेचा किंवा इतर दुसऱ्या गोष्टीचा पाक असू शकतो. तर अशा साध्या सोप्या 4 टेस्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या. ह्या टेस्ट तुम्ही घरच्या घरी करून ओरिजिनल मध ओळखू शकता. मधाचं सेवन कसं करायचं आणि किती मात्रेमध्ये करायचं हा देखील प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतो. तर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय, ऋतू, रुग्णावस्था ह्या सर्व गोष्टींनुसार ही मात्रा बदलत राहते. पण साधारण 1 ते 3 चमचेपर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही मधाचं सेवन करू शकता. तो मध तुम्ही तसाच खाऊ शकता किंवा पाण्यामध्ये घालून घेऊ शकता. उकळून गार केलेलं पाणी असेल तर आणखी चांगलं, किंवा वैद्य आयुर्वेदिक औषधांसोबत देखील मधाचं सेवन करायला सांगतात. मधाचं सेवन करताना कोणती काळजी घ्यावी, म्हणजेच मधाचं सेवन कोणी करू नये आणि कधी करू नये ते आता आपण बघूयात. कारण मधाचं अजीर्ण झाल्यानंतर ते विषाप्रमाणे मनुष्याचा नाश करतं. त्याचे उपचार करणं देखील अवघड आहे. कारण इतर पदार्थांचं किंवा इतर गोष्टींचं अजीर्ण झालं तर त्याच्यासाठी आपण उष्ण उपचार करत असतो, पण मधाच्या अजीर्णासाठी हे उष्ण उपचारही घातक ठरतात.
मध तयार करणाऱ्या मधमाशा ह्या विषारी असल्यामुळे मधालाही थोडाफार विषाचा संबंध येतोच। त्याच्यामुळे कोणत्याही जातीचा मध असो तो उष्ण पदार्थांसोबत विरुद्धच आहे। त्याचबरोबर उष्ण प्रकृतीच्या किंवा उन्हामध्ये तापलेला मनुष्य असेल किंवा आगीमध्ये धग असणाऱ्या ठिकाणी काम करणारा मनुष्य यांनी मधाचं सेवन अजिबात करायचं नाही। त्याचबरोबर गरम पदार्थांसोबत किंवा गरम पदार्थांच्या वरती टाकून मधाचं सेवन अजिबात करायचं नाही। त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा उन्हाच्या काळातही मधाचं सेवन करायचं नाही। आपण पाहिलं की मध हा सूक्ष्म स्रोतसांपर्यंत जाऊन काम करतो, थंड गुणाचा आहे आणि वेगवेगळ्या औषधांच्या रसापासून मध तयार होतो। त्याच्यामुळे गरम पदार्थांसोबत मध हा विरुद्धच ठरणार आहे। त्याचबरोबर पावसाच्या पाण्यासोबत देखील मध विरुद्धच आहे। त्याचबरोबर गरम पदार्थांसोबत किंवा गरम पदार्थांच्या वरती मध टाकून दिला जातो किंवा आजकाल गरम पाण्यासोबत सकाळी सकाळी मध घेतला जातो, तर ह्या सर्व गोष्टी विषाप्रमाणे मारक ठरू शकतात। आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका येतील की तुम्ही पंचकर्म करताना गरम औषधांमध्ये मध घालता आणि ती औषधं शरीराच्या आतमध्ये टाकता, ते कसं काय चालतं? तर पंचकर्म ही एक शोधन चिकित्सा आहे। याच्यामध्ये औषधांचं पचन न होता दोषांसहित ती औषधं शरीराच्या बाहेर पडत असतात। औषधांचं पचन झालं तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो, पण या गोष्टी फार रेअरली घडतात आणि ते घडल्यानंतर काय करायचं हे वैद्यांना माहीत असतं। तर अशी मधाबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली। तुम्ही किंवा तुमच्या जवळचे कोणी मधाचं सेवन करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। आणखी कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील ते मला कमेंट करून सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। धन्यवाद।